अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे पीआय मोहिते यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाळखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय। या टवाळखोरला आपण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे। पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, सीसीटीव्ही कॅमेरे असतात। या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल। यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल। यामध्ये शुक्रवारी ही घटना घडली आहे रात्री 9 वाजता। यात्रेच्या दरम्यान जे आकाश पाळणा असतात त्याच्यामध्ये रक्षाताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पाळणा जेव्हा पूर्ण गोल फिरत होता वरती गेल्यानंतर त्या पाळण्यामध्ये जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले। ते गार्ड तिथं खाली उभा होता। गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात ते लवकर लक्षात आलं नाही, पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं। त्याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली। गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेले आहेत। त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल, म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली। आता FIR दाखल होतीये आणि त्याला अटक केली। तुम्ही म्हणताय तो टवाळखोर आहे त्याच्यावर गुन्हे देखील दाखल आहे, असं असताना